हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सुकट भाजी करणार आहोत। त्यासाठी हे बघा, हे सुकट घेतलेलं आहे। हे बळीचं किंवा वाकटी असं म्हटलं जातं याला। आता यामध्ये गरम पाणी ठेवायचं आहे। बाकी तयारी करेपर्यंत हे भिजून द्यायचं आहे। आता कांदा कट केलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। आता एक पातेलं गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तेल 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि जो आपण कांदा कट केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता मिरच्या एक 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक कट करून घ्यायच्या आहे। कमी तिखटवाली मिरची आहे ही। आता हे बघा, व्यवस्थित असा कांदा परतला गेलेला आहे। त्यामध्ये आता मीडियम साईजचा एक टोमॅटो कट केलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे। मऊ होऊन द्यायचा आहे टोमॅटो। आता हळद पावडर पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, चवीनुसार, आणि मीठ टाकलेलं आहे। आता हे सगळे गरम मसाले किंवा हे पावडर मसाले सगळे मिक्स करायचे आहेत। थोडंसं 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मसाले शिजवून घ्यायचे आहे। आता हे बघा, बटाटा आणि वांग एक असे एक बटाटा आणि एक वांग असं कट करून घेतलेलं आहे, तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून असंच 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे व्यवस्थित असं 2 ते 3 वेळा छान धुवून घ्यायचं आहे हे सुकट। हे बघा, आता झालेलं आहे धुवून। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, हलवायचं आहे। आता हे सुकट यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मिक्स करूया व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। आता मिक्स करूयात आणि झाकण ठेवून एक उकळी आणायची आहे। गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच उकळी येते। आता झाकण काढायचं आहे आणि 10 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे याला। आता यामध्ये तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम टाका किंवा आंब्याची फोड असेल तरी टाकू शकता, नसेल तर काहीच नाही। आपण जेव्हा खाताना घेतो तेव्हा लिंबू पिळायचं आहे। आता खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे। आता मिक्स करायचं आहे। आता रेडी आहे आपली खाण्यासाठी। किती छान दिसतं आहे बघा, आणि भाताबरोबर ही सुकटची भाजी खूप छान लागते। भाकरी पण, तांदळाची भाकरी पण खाऊ शकता याच्याबरोबर। खूप चविष्ट अशी तांदळाची भाकरी लागते किंवा भात खायचा आहे। चविष्ट अशी ही रेसिपी आपली तयार आहे। तर चला, माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तवर ही सुकटची भाजी करा आणि खा, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे। तर बाय।